नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मी सचिन शिंदे। सह्याद्री करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आता तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे तुम्हाला जीएस म्हणजे सामान्य ज्ञान हा विषय शिकवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आता तुम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस भरतीची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना बिलकुल टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण का जीएस जो विषय आहे हा तुम्हाला, कारण का जीएस विषयांमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कंप्लीट असतात किंवा या विषयांमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे ना मार्क पडत नाहीयेत। ओके, म्हणजे आता तुम्हाला या जीएस मध्ये मार्क न पडण्याचे कारण जर आपण बघितले तर खूप सारे आहेत। जसं की या जीएस मध्ये सामान्य ज्ञान या विषयांमध्ये तुम्हाला जवळजवळ 9 विषय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। ठीक आहे ना, तर हे 9 विषय कोणते आहेत काय त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। जसं की तुम्हाला भूगोल आहे, भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, बरोबर ना। त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलवरती सुद्धा काही क्वेश्चन तुम्हाला विचारताना दिसतील। म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह, सर्वात छोटा ग्रह ह्या कन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। पृथ्वीच्या अंतरंगावर प्रश्न विचारलेले आहेत, खडक प्रणालीवरती प्रश्न विचारलेले आहेत, भूखंड निर्मितीचे सिद्धांत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारून झालेले आहेत। ठीक आहे ना, तर म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की भूगोल सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जीएस मध्ये विचारला जाणारा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल जो आहे ते 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला या महाराष्ट्राच्या भूगोलवर कधी कधी विचारले जातात। ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांमध्ये जे डोक्यात बसलेला आहे 25 प्रश्न जीएसला, तर असं डोक्यातून काढून टाका। इथून पुढे तुम्हाला जो पहिला जुना पॅटर्न आहे त्याचनुसार जीएस विचारलं जाईल असं काही नाहीये। तुम्ही मुंबईची जर पोलीस एक्झाम मागच्या वेळेस 2024 जर बघितली तर 65 ते 70 क्वेश्चन करंट आणि जीएस वरती होते, त्यामुळे नीट लक्षात घ्या। आणि असे खूप सारे उदाहरण आहेत। मला एवढ्या वर्षामध्ये मला विद्यार्थी जर बघितले तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की जीएस मध्ये सर मार्क पडत नाही, तर जीएस खूप अवघड जाते, कुठून जीएस करायचं, त्याच्यासाठी सोर्स काय आहेत, जीएस चे विषय एवढे मोठे आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते तुम्हाला आता मिळणार आहेत आणि ते सॉल्व्ह पण होणार आहेत। कारण का सामान्य विज्ञान हा विषय, सामान्य ज्ञान जनरल स्टडी म्हणजे जीएस हा विषय तुम्हाला मी शिकवण्यासाठी आलेलो आहे, त्यामुळे तुमचा एकही प्रश्न आता जाणार नाही। एक्झाम ओरिएंटेड पोलीस भरतीला जेवढ्या लेवलला पाहिजे तेवढ्या लेवलला मी तुम्हाला जीएस हा विषय जो आहे तो सह्याद्रीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच वरती शिकवण्यासाठी आलेलो आहे। त्यात आता तुमचे कोणतेही प्रॉब्लेम किंवा तुमचं जीएस मध्ये मार्क पडण्याचं, कमी पडण्याचं जे स्वप्न भंग झालं होतं ते आता भंग होणार नाही, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील। मी तुम्हाला 18 ते 20 प्लस मार्क जे आहेत जीएस मध्ये, जर 25 मार्काला जर तुमच्या डोक्यात असेल तर 20 प्लस मार्क पडून देण्याची जिम्मेदारी माझी। फक्त मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल। ठीक आहे, युट्यूबच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना युट्यूबच्या माध्यमातून आपण काय करणार आहेत, या जीएस चे लेक्चर जे आहेत ना ते युट्यूब वरती घेणार आहे। ठीक आहे, चला तर जास्त वेळ न लावता आपण चालू करूया। आजचं जे लेक्चर आहे ते गोदावरी नदीचं खोरं। ओके, गोदावरी नदीवरती आज आपल्याला या लेक्चर मध्ये चर्चा करायची आहे। मी गोदावरी का घेतली इथे, इकडे लक्ष द्या। महाराष्ट्रातील जी नदी प्रणाली आहे, ओके, महाराष्ट्र नदी प्रणाली, हा जो महाराष्ट्र नदी प्रणाली टॉपिक आहे, कधी कधी लक्षात राहू द्या, नदी प्रणालीवरती तुम्हाला मागचे जर तुम्ही पीवायक्यू जर बघितले, मागचे पीवायक्यू म्हणजे कुठपर्यंत म्हणतोय मी 2017 ते 2024 पर्यंत या महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीवर जर तुम्ही प्रश्न जर बघितले तर ते 105 क्वेश्चन तुम्हाला 95 क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक वरती पडलेले दिसून येत आहेत। किती? 2017 ते 2024 या एवढ्या परीक्षामध्ये, एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला 95 प्रश्न, नॉट अ जोक, 2017 ते 2024 म्हणतोय एवढ्या वर्षामध्येच फक्त म्हणजे जास्तीत जास्त 95 प्रश्न पडलेले आहेत। म्हणजे कमी नाहीये, याचा अर्थ तुम्ही प्रत्येक परीक्षाला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नदी प्रणालीवरती कमीत कमी 1 आणि कमीत कमी 2 प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी तुम्हाला विचारलेले आहेत। म्हणजे कोणती अशी एक्झाम नाहीये ज्याच्यावरती नदी प्रणालीवरती प्रश्न नाहीये। ठीक आहे, त्यामुळं हा टॉपिक जो आहे हा मी तुम्हाला बघा, जे जीएस मध्ये जे टॉपिक आयएमपी आहे ज्याच्यावरती वारंवार प्रश्न रिपीट होत आहेत असे टॉपिक शिकवतानाच तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या। आता मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगतो की मी काय करणार आहे, अगोदर तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे
आणि प्रत्येक विषय आहे, प्रत्येक जीएसचा प्रत्येक सब्जेक्ट मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने शिकवणार आहे. जसं की जॉग्राफी जर घेतला आपण, भूगोल, महाराष्ट्र असू द्या, भारताचा असू द्या, जगाचा असू द्या, हा सगळा भूगोल मी तुम्हाला विथ मॅपिंग वाईज, कलरफुल मॅपिंग वाईज चार्टच्या माध्यमातून शिकवणार आहे. ठीक आहे. आणि हा शिकून झाल्याच्या नंतर याच्यावरचे जेवढे पीवायक्यू आहेत या टॉपिक वरती, उदाहरणार्थ गोदावरी नदी असेल, गोदावरी नदीवरती तुम्हाला जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे प्रश्न मी तुम्हाला तो टॉपिक शिकून झाल्याच्या नंतर पीवायक्यू लगेच घेणार आहे. म्हणजे आपण सिरीजच चालू करणार आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल घेतला, प्राकृतिक भूगोल शिकून झाला व्यवस्थित, ओके, त्याच्यानंतर मग प्राकृतिक भूगोलवरती पीवायक्यू मागचे तुम्हाला जेवढे 2017 पासून 2024 पर्यंत जेवढे आले तर त्या टॉपिकवर, त्या सगळ्या टॉपिकचे पीवायक्यू तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला एकदम व्यवस्थित अनालिसिस करून आणि तुमचे सॉल्व्ह करून घेणार आहे ते प्रश्न, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षामध्ये त्याचा व्यवस्थित फायदा होणार आहे. एकही मार्क तुमचा जीएस जाणार नाही, हे आपलं टार्गेट असेल. पण जरी ऍव्हरेज तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जीएस मध्ये तुम्हाला कसे पडतील याच्यावरती आपण फोकस करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे चालू करूया. आता जे विद्यार्थी एमपीएससीचे विद्यार्थी सगळे मला ओळखतात आणि पोलीस भरतीची तयारी करणारे, सरळ सेवाची भरती तयारी करणारे ते सुद्धा विद्यार्थी जे आहेत ना, हे माझ्या ऑनलाईन युट्यूब वरून असेल, टेलिग्राम चॅनल वरून असेल, तुम्हाला सगळ्यांकडे ते माझ्या नोट्स तुम्हाला वापरतात. नकाशावाली सचिन शिंदे सर, ठीक आहे, अशी ओळख आहे आपली महाराष्ट्रामध्ये. तर आता जे ओळखत नाहीये जे त्यांची पण आपली ओळख होणार आहे. मी मागच्या जवळजवळ 10 वर्षापासून म्हणजे 13 वर्षापासून 14 वर्षापासून एमपीएससी ला शिकवतोय आणि मागच्या 7 वर्षापासून मी पोलीस भरतीला शिकवतोय. त्यामुळे आपल्याकडे जीएस शिकवण्याचा आणि जीएस एकदम जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा फॉर्म्युला कसा आहे ते सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ट्रिक्स देणार आहे, मॅपिंग देणार आहे, त्याच्यावरचे पीवायक्यू घेणार आहे आणि येणाऱ्या काळात पोलीस भरतीला त्या टॉपिकवर कसे प्रश्न येऊ शकतात हे सगळं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. चला आज आपण चालू करूया गोदावरी नदीचं खोरं. ठीक आहे. गोदावरी नदीमध्ये तुम्हाला बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. चला आता बघा अभ्यास कसा करायचा आहे आणि तो लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक्स आहेत. भूगोलचा अभ्यास नकाशाच्या व्यतिरिक्त करूच नका. लिहून घेताना सुद्धा आणि वाचताना सुद्धा नकाशा काढूनच अभ्यास करायचा. कुठलीही पॉइंट नकाशात बसवायचा. जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणत्या टेकड्या आहेत तर दरकेसा टेकड्या, तर महाराष्ट्राच्या नकाशाच्या ईशान्येमध्येच त्या दरकेसा टेकड्या लिहायच्या. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे तर महाराष्ट्राच्या नकाशाच्या उत्तरेला सातपुडा पर्वतच काढून दाखवायचा. ठीक आहे. चला उदाहरणासाठी मी आता तुम्हाला सांगतो. गोदावरी नदीचं खोरं आहे. आता या नदी प्रणालीवरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो तर उगम. ओके. नदी प्रणालीवरती खूप जास्त टाईपचे प्रश्न नाहीत. एक तर नदी आणि त्यांचा उगम स्थान. ओके. नदीला डाव्या तीरावर उजव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या कोणत्या, त्या नदीवरती कोणते धार्मिक स्थळ आहेत किंवा त्या नदीच्या काठावरील प्रमुख शहर. ओके. त्यानंतर एखाद्या नदीवरचा तुम्हाला धबधबा विचारते, त्या नदीच्या वरती जलविद्युत प्रकल्प असतील किंवा धरण असतील ते विचारते आणि ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते, कोणत्या तालुक्यातून वाहते. एक क्वेश्चन तर नीट लक्षात राहू द्या. तुम्हाला एक 2023 ला एक प्रश्न विचारलेला होता. वर्धा जिल्हा जो आहे, वर्धा जिल्हा, ओके, वर्धा जिल्ह्यातून वर्धा नदी वाहते. उदाहरणार्थ आपला हा उत्तरेकडचा जर नकाशा जर घेतला, ओके, आता इथं तुमचा हा जो आहे हा इथं समज नागपूर आणि इथं कोणता आहे वर्धा. आता तुम्हाला एक प्रश्न काय विचारला तर वर्धा नदी जी आहे, वर्धा नदी ही वर्धा जिल्ह्यातून कोणीकडे वाहते. मग पर्याय दिले होते ईशान्येकडून नैऋत्येकडे, आग्नेयेकडून नैऋत्येकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, वायव्येकडून आग्नेयेकडे. ठीक आहे ना. तर ही जर तुम्हाला वर्धा नदी असेल आणि वर्धा जिल्ह्यात आल्याच्या नंतर ती अशी जाते, अशी वाहते, म्हणजे याचा अर्थ ही दिशा कोणती झाली रे वायव्य आणि ही दिशा कोणती आहे आग्नेय, म्हणजे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. इतका डेंजर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता. त्यामुळे अभ्यास जो आहे भूगोलचा हा नकाशाच्या व्यतिरिक्त होऊच शकत नाही. तुम्ही जरी केला तरी तो त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यावरून तुम्हाला परीक्षेला प्रश्न बरोबर येणार नाही. म्हणून नकाशावरूनच अभ्यास करायचा. ओके. चला आता बघा गोदावरी नदी उगम जर विचारला, पहिला बघा गोदावरी नदीचं हे खोरं आपण काढून घेऊया. बघा हा गोदावरी नदीचं खोरं जर आपण घेतलं हे असं, ओके, गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातून उगम पावते. ती नंतर तुम्हाला सर्व भाग जो आहे तिचा बराचसा भाग ही पूर्वेकडे वाहत जाते आणि पूर्वेकडून नंतर तुम्हाला ती आग्नेयेकडे जाते वाहत आणि आग्नेयेतून तुम्हाला नंतर ती कुठे जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हे समज गोदावरी नदीचं खोरं आहे. आता याच्यावरती प्रश्न काय विचारते ना तर गोदावरी नदीचा उगम झाला. उगम कुठं आहे जिल्हा जर विचारला, एकच जिल्हा जर विचारला तुम्हाला या नदीचं उगम स्थान कुठं आहे आणि जिल्हा जर विचार बघा उगम स्थान जो आहे
पहिला नाशिक जिल्हा, कुठे उगम पावते ती नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक मध्ये कुठं तर त्र्यंबकेश्वर. ओके, कुठे उगम पावली ती त्र्यंबकेश्वरला उगम पावली. किंवा मग तुम्हाला ब्रह्मगिरी टेकडे विचारते, ब्रह्मगिरी. ओके, ब्रह्मगिरी टेकडे असतील किंवा ब्रह्मगिरी पर्वत विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी ही नदी उगम पावली. ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला याच्यावरती काय विचारतात, उपनद्या विचारते ना. गोदावरी नदीला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या कोणत्या. आता बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो, डावण उजवच कळत नाही. आता बघा, जिथं नदी उगम पावते ना हे तिचं शेपूट असतं. काय म्हटलं मी, जिथं नदी उगम पावते ते शेपूट असतं. आणि जिथं नदी ती एखाद्या समुद्राला मिळते, ओके, जिथं नदी ती वाहत चालली तिकडे पुढं किंवा एखाद्या समुद्राला मिळते, तर ते तिचं तोंड असतं. इकडे शेपूट असतो उगम पावला आणि समुद्राला मिळताना जो भाग असतो समुद्राकडच्या मिळणारा तो तिचं तोंड असतं. मग ही पूर्वेकडे वाहत चालली, ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत चालली. याचा अर्थ इकडची वरची जी बाजू आहे ही कोणची असणार आहे रे, डावी बाजू किंवा तुम्हाला उत्तर बाजू असेल. आणि खालची बाजू जी आहे ती कोणती असणार आहे, याची उजवी बाजू असणार आहे. बरोबर ना, उजवी बाजू किंवा दक्षिणेकडून बाजू. मग तुम्हाला प्रश्न काय विचारते, गोदावरी नदीला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या कोणत्या, किंवा गोदावरीला उजव्या तीरावरून कोणती नदी मिळते. किंवा मग असा प्रश्न विचारतो बघा, नाही हे ऑप्शन लय तुम्हाला पोलीस भरतीला गाजलेला आहे. गोदावरी नदीला खालीलपैकी कोणती नदी मिळत नाही किंवा गोदावरीची कोणती उपनदी नाही. ओके, नाही वर भर असतो. म्हणून ही बाजू डावी बाजू, ही बाजू उजवी बाजू आहे. तर गोदावरी नदीच्या उपनद्यावरती तुम्हाला प्रश्न विचारते ना, मग ती डावी बाजू असू द्या उजवी बाजू असू द्या, आपण एकदा बघून घेऊया. आता याच्यामध्ये डाव उजव्या बाजून कोणत्या नद्या मिळतात. बघा, पहिली नदी जी आहे इकडे बघा, पहिली नदी आहे कादवा. काय नाव आहे तिचं, कादवा. पहिली नदी कादवा. ही सह्याद्री पर्वत, इकडे काय सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावणारी जी नदी आहे ही तुमची कोणती आहे, ही गोदावरी. ओके, गोदावरी नदी आहे. आता याच्यामध्ये बघा अजून एकदा, इथं कोणती नदी आहे, पहिली कादवा. त्याच्यानंतर दुसरी नदी जी आहे ना ती आहे तुमची शिवना. कोणती आहे, शिवना. सातमाळा अजिंठा डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या आहेत कादवा, त्याच्यानंतर शिवना. त्याच्यानंतर दुसरी एक नदी आहे तिचे नाव आहे खाम. काय नाव आहे, खाम. ह्या डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नदी आपण बघतोय. त्याच्यानंतर कादवा, शिवना, खाम. त्याच्यानंतर अजिंठा डोंगरामध्ये नदी एक उगम पावणारी आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतानारी गोदावरीची सगळ्यात मोठी उपनदी म्हणजे तिचं नाव आहे दक्षिण पूर्णा नदी. कोणती आहे, दक्षिण पूर्णा नदी. यस, दक्षिण पूर्णा. आणि ही दक्षिण पूर्णा जी आहे याच्यावरती लक्षात राहू द्या, दक्षिण पूर्णाला तुम्हाला गिरणा नदी आहे, सुकना आहे, त्याच्यानंतर इकडनं खेळणा आहे, धामणा आहे, इथं कापरा नदी आहे. ओके, तर तुम्हाला ते आपण डिटेल्स नंतर त्याच्यावर चर्चा करूया. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये या नदीला आसना, सीता आणि सरस्वती ह्या तीन नद्या येऊन मिळतात. कोणत्या कोणत्या सांगितल्या मी, आसना, सीता आणि सरस्वती. ओके, डन. त्याच्यानंतर बुलढाणा रांगेमध्येच तुम्हाला इथं एक नदी उगम पावते. एक सेकंद, एक नदी उगम पावते बघा इथं बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमावरती. ओके, त्या नदी, ती जी नदी आहे ती कोणती आहे, पैनगंगा. बघा, बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम, वाशिम मधून नंतर खाली हिंगोली, हिंगोलीतून तुम्हाला ती इकडं नांदेड मध्ये येते. नांदेड मधून ती नदी परत ती कुठे जातीये, इकडं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाते. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इकडून जी वर्धा नदी बैतूल जिल्ह्यामधून येते मध्य प्रदेश, मध्य प्रदेशातून ती महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर तसाच तुम्हाला ती चंद्रपूर मध्ये येते. कोणती नदी, वर्धा नदी. आणि मग वर्धा नदी आणि तुमची कोणती आपली पैनगंगा नदी यांचा संगम होतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वढा या ठिकाणी. कुठं, वढा. वढा किंवा याला दुसरं नाव आहे धुगुस. काय नाव आहे, धुगुस किंवा वढा या ठिकाणी वर्धा नदीचा, कोणत्या नदीचा, वर्धा नदीचा आणि कोणती नदी, ही पैनगंगा नदी. ओके, पैनगंगा नदी यांचा काय झाला, संगम झाला, वडा किंवा धुगुस. आणि तिथून पुढे जी नदी आहे ही तुम्हाला तशीच गडचिरोली मध्ये वाहत गेली वर्धा नदी. इकडून तुम्हाला मध्य प्रदेश मध्येच उत्तरेकडे दरकेसा टेकड्याच्या तिकडे एक नदी उगम पावती, तिचं नाव आहे वैनगंगा नदी. कोणती, वैनगंगा. भंडारा, त्याच्यानंतर गोंदिया, आणि तशीच ती खाली इकडे गडचिरोलीला आल्याच्या नंतर गडचिरोलीला वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा काय होतो, संगम होतो. हा जो संगम आहे हा चपराळा या ठिकाणी, चपराळा, कोणत्या ठिकाणी, चपराळा या ठिकाणी गडचिरोलीला. आणि तिथून पुढे मग यांच्या वर्धा आणि
वैनगंगा नदी, वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला नाव काय पडतं इथून पुढं, तर ते नाव पडतं प्राणहिता. आलं लक्षात, कोणतं आहे, प्राणहिता. इथून पुढे प्राणहिता नदी नाव पडतं. आणि तसंच मग ही प्राणहिता नदी 117 किलोमीटर वाद जाऊन गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला ती शिरोंचा, ओके, शिरोंचा या ठिकाणी कुणाला जाऊन मिळते, गोदावरी नदीला मिळते. तशीच तुम्हाला इकडं ओडिसा राज्यामध्ये उगम पावणारी नदी आहे, ओडिसा कलहंडी या ठिकाणी उगम पावणारी, ती म्हणजे इंद्रावती. आणि इंद्रावती नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहती आणि त्याच्यानंतर गडचिरोलीची आग्नेय सरहद्द निर्माण करते. बघा परीक्षेला प्रश्न विचारते, गडचिरोली जिल्ह्याची आग्नेय सरहद्द निर्माण करणारी नदी कोणती, तर ती कोणती आहे, इंद्रावती. आणि इंद्रावती नदी जी आहे ती गडचिरोली मध्येच गोदावरी नदीला सोमनूर या ठिकाणी मिळते. कुठं, सोमनूर, सोमनूर, ओके, सोमनूर या ठिकाणी गोदावरी नदी आणि त्याच्यानंतर इंद्रावती नदीचा संगम होतो. तिथून पुढे नदी परत ती कुठे जाती, तेलंगणात, परत आंध्र प्रदेशात, आणि आंध्र प्रदेशात जाऊन ती तुम्हाला त्रिभुज प्रदेश तयार करून ती कोणत्या समुद्राला मिळते, बंगालचा उपसागर, ओके, बंगालचा उपसागराला जाऊन ही जी गोदावरी नदी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळताना दिसते आहे. ठीक आहे, असं तुम्हाला खोरं जे आहे ते व्यवस्थित काढता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मग नंतर काय करायचं, आता ही पूर्ण नदी आहे, इथं तुम्हाला एक धरण आहे, तर दोन धरण, एक सिद्धेश्वर आणि त्याच्यानंतर एलदरी धरण, हिंगोली आणि परभणी मधले हे धरण आहेत. तसंच तुम्हाला ही नदी आपल्या ह्याच्यातून वाहताना कुठून, एक मिनिट, ही नदी नाशिक मधून वाहताना नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला या नदीवरती गंगापूर धरण आहे. कोणतं आहे, गंगापूर धरण, पहिलं मातीचं धरण आहे भारतातलं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पैठण मध्ये जर तुम्ही आलात आपल्या ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, तर इथं तुम्हाला एक धरण आहे याच नदीवरती, त्याचं काय नाव आहे, जायकवाडी धरण. ओके, जायकवाडी म्हणजे त्याच्या जलाशयाला नाथसागर नाव दिलं. तसंच तुम्ही जर नांदेड मध्ये जर गेलात तर नांदेड मध्ये या नदीवरती विष्णुपुरी डॅम आहे, विष्णुपुरी धरण, बरोबर ना. तर असं तुम्हाला या नदी, त्यावर धरणे, त्याच्या नद्या, त्यांचे संगम, उपनद्या असं तुम्हाला या ठिकाणी दाखवायला यायला पाहिजे. इकडच्या उजव्या तीरावरून जर आपण बघितलं तर पहिली नदी जी आहे ती कोणती आहे, दारणा नदी आहे. कोणती आहे रे, दारणा नदी. त्याच्यानंतर एक नदी आहे इथं प्रवारा, आणि इथं एक मुळा नदी आहे. ओके, मुळा नदी जी आहे ती प्रवारा नदीला जाऊन मिळते, ही कोणती आहे, प्रवारा. ओके, आणि प्रवारा नदी परत पुन्हा जाऊन मिळते, गोदावरी नदीला जाऊन मिळत आहे. त्याच्यानंतर इथं जर एक आपण बघितली तर इथं एक सिंदफणा नदी आहे. काय नाव आहे तिचं, सिंदफणा. ओके, सिंदफणा नदी आहे. ही सिंदफणा नदी जी आहे ती परत खाली जाऊन तुम्हाला बिंदुसरा नदीला मिळते. कोणाला जाऊन मिळते, इथं बिंदुसरा नदीला. लक्षात राहू द्या, बिंदुसरा. ओके, बिंदुसरा नदी जर आपण बघितली तर ही बालाघाट डोंगर रांगेत म्हणजेच तुम्हाला मांजरसुंबा घाटामध्ये या नदीचा उगम होतो, बीड जिल्ह्यामध्ये. आणि या बिंदुसरा नदीवरती जर तुम्हाला विचारलं तर हे बीड जे शहर आहे हे बिंदुसरा नदीवर आहे, लक्षात राहू द्या. आणि त्याच्यानंतर ही नदी, सिंदफणा नदी जी आहे ती माजलगाव या ठिकाणी जाऊन कुणाला मिळते, गोदावरीला. आणि इथं तुम्हाला एक धरण आहे, माजलगाव धरण, लक्षात राहू द्या, माजलगाव धरण. दुसरं मातीचं धरण सांगायचं भारतातलं, दुसरं मातीचं धरण, माजलगाव धरण. त्याच्यानंतर इथून एक नदी तुम्हाला मिळताना दाखवली आहे, ती म्हणजे कुंडलिका. कोणती नदी आहे, कुंडलिका. ह्या बीड मधल्याच नदी आहेत. म्हणजे या नदीच्या खोऱ्यामध्ये बघा इथं नाशिक जिल्हा आला, त्याच्यानंतर इथं तुम्हाला जो आहे आपला छत्रपती संभाजीनगर आला, छत्रपती संभाजीनगर. खाम नदी आहे, याचा अर्थ इथं जालना आला. ओके, जालना, जालना. परभणी, हिंगोली ह्या नदीमध्ये तुम्हाला काय आलाय, परभणी आणि हिंगोली. पण इथं तुम्हाला ही कोणत्या जिल्ह्यातून वाहते, तर पूर्णा जिल्हा आहे, म्हणजे परभणी जिल्हा आला. आसना, सीता, सरस्वती म्हणजे इथे याचा अर्थ कोणता आलाय, नांदेड जिल्हा आला. त्याच्यानंतर बालाघाट पठारामध्ये इथं तुम्हाला एक नदी उगम पावते. कोणत्या, बालाघाट पठारामध्ये चिंचोली टेकड्या, चिंचोली डोंगर, पाटोदा पठार असं वेगवेगळे नाव असेल. काय असेल, पाटोदा पठार किंवा बालाघाट पठार या ठिकाणी एक नदी उगम पावते, ती म्हणजे मांजरा नदी. बीड मधून तुम्हाला ही नदी जी आहे ती पुढे धाराशिव मध्ये जाते, धाराशिव मधून परत ती लातूर मध्ये येते, बरोबर. आणि लातूर मधून परत ती नदी जी आहे ती कुठे जाते, आपल्या कर्नाटक मध्ये, कर्नाटकातून परत ती तेलंगणात जाते, तेलंगणातून परत ती काय करते, महाराष्ट्रामध्ये येते, बरोबर ना. असा तिचा प्रवास जो आहे त्या नदीचा, ती म्हणजे कोणती आहे, मांजरा नदी. लक्षात राहू द्या, मांजरा. ओके, मांजरा, मांजरा नदी.
आणि बघा इथं महाराष्ट्रामध्ये आली, त्याच्यानंतर इथं तुम्हाला ती कर्नाटकमध्ये गेली, परत इथं कुठे गेली ती तेलंगणामध्ये गेली, परत महाराष्ट्रामध्ये कुंडलवाड म्हणजे नांदेडमध्ये परत ती महाराष्ट्रामध्ये येते. इथून महाराष्ट्राच्या बाहेर गेली कर्नाटकमधून, परत महाराष्ट्रात आली, दोनदा तिने महाराष्ट्रामध्ये. आणि गोदावरी सुद्धा नदी बघा इथून नांदेड मधून बाहेर गेली तुम्हाला तेलंगणामध्ये, तेलंगणातून पुन्हा ती गडचिरोलीमध्ये आली, बरोबर, पुन्हा तेलंगणामध्ये जाती आणि परत आंध्र प्रदेश आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे, ही मांजरा नदी. मांजरा नदीवर लेंडी, मन्याड, गिरणा, त्याच्यानंतर अशा लिंबा, अशा वेगवेगळ्या नद्या आहेत. त्याच्यानंतर इथं लेंडी आणि त्याच्यानंतर इथं मन्याड. ही लेंडी नदी जी आहे, लेंडी, या लेंडी नदीवरती लेंडी प्रकल्प आहे, आंतरराज्य प्रकल्प. आणि इथं मन्याड नदी आहे, कोणती आहे, मन्याड नदी. नांदेड मधल्या हे दोन्ही नद्या आहेत आणि ह्या आशना, सीता, सरस्वती इथं नांदेड मधल्या नद्या आहेत. हे झालं तिचं गोदावरीचं डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आणि उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या. बिलकुल सोपं आहे. गोदावरी नदीला उपनद्या कोणत्या आहेत? गोदावरी नदीची कोणती उपनदी नाही. गोदावरी नदीला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या कोणत्या? पहिली कोणती? कादवा, त्याच्यानंतर शिवना, त्याच्यानंतर खाम, हे कोणतं तीर आहे? डावं तीर. त्याच्यानंतर आहे दक्षिण पूर्णा, पैनगंगा, वर्धा, त्याच्यानंतर वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती, अशा तिच्या डाव्या तीरावरच्या नद्या आहेत. उजवीकडून कोणत्या मिळतात रे दादा? दारणा आहे, प्रवरा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ही कोणती आहे? सिंधफणा नदी आहे, सिंधफणाचा बिंदुसरा, कुंडलिका उपनद्या, आणि त्याच्यानंतर मांजरा नदी आहे. ह्या झाल्या तिच्या गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या नद्या. इतकं सोपं आहे, खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही नदी प्रणालीवरती. ओके, त्याच्यानंतर बघा आता याच्यावरती काय काय सांगायचं, तर तुम्हाला राजकीय क्षेत्र, गोदावरी नदीचं राजकीय क्षेत्रावरती प्रश्न विचारते. राजकीय क्षेत्र म्हणजे काय रे थोडक्यात? तर ती राजकीय क्षेत्र म्हणजे तुम्हाला बघा ती किती जिल्ह्यातून वाहिली, किती राज्यातून वाहिली. ही जर नदी जर आपण बघितलं तर पहिलं नाशिक जिल्हा आला, बरोबर, नाशिक. ओके, कोणता आहे? नाशिक जिल्हा. त्याच्यानंतर कोणता आहे? अहिल्यानगर. प्रवरा नदी येते, याचा अर्थ कोणता आहे? अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर. त्याच्यानंतर इकडे आहे छत्रपती संभाजी नगर. त्याच्यानंतर इथं आहे जालना, इकडून तुम्हाला ती बीड मधून. त्याच्यानंतर इथे तुमची परभणी, बरोबर ना. त्याच्यानंतर इथं आहे तुमचा नांदेड, बरोबर ना. नांदेड वरून परत ती कुठे झाली? इथं गडचिरोली मध्ये गेली. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे तिचं राजकीय क्षेत्र जे आहे ते एकूण किती जिल्ह्यामध्ये आहे? किती जिल्ह्यातून? तर ती 8 जिल्ह्यातून वाहते. 8 जिल्ह्यातून वाहते. त्याच्यानंतर 22 जिल्हे जे आहेत, 22 जिल्ह्यामध्ये या नदीचं काय आहे? खोरं आहे. 22 जिल्ह्यामध्ये नदीचं खोरं, 8 जिल्ह्यातून प्रत्यक्षात ती वाहती आहे. त्याच्यानंतर ती वाहते किती राज्यातून? जर इथं राज्य जर विचारले, ओके, राज्य म्हणजे कोणते कोणते आहेत आपले? महाराष्ट्र राज्यातून वाहते ती. ओके, त्याच्यानंतर प्लस महाराष्ट्रातून कुठे गेली ती? तमिळनाडू. ओके, तमिळनाडू, सॉरी, तेलंगणा. तेलंगणा, महाराष्ट्र प्लस तेलंगणा प्लस आंध्र प्रदेश. ओके, किती? आंध्र प्रदेश. किती राज्यातून वाहिली रे ती? किती राज्यातून वाहिली? 3 राज्यातून वाहिली. पण या नदीचं खोरं किती राज्यात आहे? तर या नदीचं खोरं, आता नदी म्हणजे काय? नदी प्रणाली कशाला म्हणायचं? जल प्रणाली कशाला म्हणायचं? नदी खोरे कशाला म्हणायचं? निदरी कशाला म्हणायचं? खचदरी कशाला म्हणायचं? त्याच्यानंतर अजून जल प्रणाली कशाला म्हणायची? या सगळ्या नदी चौर्य कशाला म्हणायचं? हे सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, हे आपण पुढं एक 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 व्यवस्थित करून घेऊया. ठीक आहे, आता फक्त ऐका. या नदीचं खोरं, आता उदाहरणार्थ बघा, या नदीचं खोरं जे आहे ते आहे महाराष्ट्र, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, कारण वर्धा, वैनगंगा ह्या नद्या मध्य प्रदेशात उगम पावून तिकडे येतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर ओडिसा मध्ये आणि छत्तीसगड. ओडिसा आणि छत्तीसगड काय आहे? तर ती इंद्रावती नदी जी आहे ती या राज्यातून वाहते आणि आपल्या महाराष्ट्रात येते, म्हणून छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. त्याच्यानंतर कर्नाटक आलं, म्हणजेच मांजरा नदी जी आहे ती कर्नाटक मध्ये गेली, कर्नाटकातून परत तेलंगणामध्ये आली, बरोबर ना. ओके, 1 2 3 4 आणि 5. ओके, आता कोणतं राहिलं रे? बघा, महाराष्ट्रातून गेली, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर ओडिसा, त्याच्यानंतर छत्तीसगड, ओके, कर्नाटक, त्याच्यानंतर कोणतं आलं रे? तेलंगणा. ओके, कोणतं आलं? तेलंगणा. आणि त्याच्यानंतर कोणतं आलंय? आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेश. म्हणजे किती राज्य? 1 2 3 4 5 6 आणि 7. या नदीचं खोरं किती राज्यात आहे? 7 राज्यात या नदीचं खोरं आहे. ही नदी 3 राज्यातून वाहते. 22 जिल्ह्यांमध्ये या नदीचं खोरं आहे
आणि 8 जिल्ह्यातून ही नदी वाहते, म्हणून हिला म्हणायचं राजकीय क्षेत्र. अजून राजकीय क्षेत्र काय आहे, तर या नदीचं एकूण लांबी विचारते. एकूण लांबी, या नदीची जर एकूण लांबी जर विचारली 1465 किलोमीटर, 1465 किलोमीटर एकूण लांबी आहे. आणि या नदीची महाराष्ट्रातली जर लांबी जर विचारली, महाराष्ट्रातली, तर याचा अर्थ 668 किलोमीटर या नदीचं महाराष्ट्रातील लांबी आहे. किती आहे? महाराष्ट्रातील. त्याच्यानंतर या नदीचं एकूण क्षेत्र जर विचारलं, एकूण क्षेत्र, ओके, 3,12,812, 3,12,812 लक्षात राहू द्या. 3,12,812 चौरस किमी, 3,12,812. आणि महाराष्ट्रातलं जर क्षेत्र जर विचारलं, कारण का ह्या प्रमुख नद्या आहे, महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी, तर याच्यावरती तुम्हाला खोरं सगळं विचारलं जाईल. महाराष्ट्रातलं 1,53,000, ओके, किती आहे? 1,53,779, 1,53,779 चौरस किमी हे महाराष्ट्रातलं क्षेत्र आहे. म्हणजे महाराष्ट्रात या नदीने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 49%. आणि भारताचं किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? तर 10% क्षेत्र हे भारताचं या नदीने व्यापले आणि महाराष्ट्राचं 49% क्षेत्र व्यापले. म्हणून या नदीचं खोरं जसं महाराष्ट्रात मोठे तसंच भारतात सर्वात मोठं नदीचं खोरं कोणते? गंगा नदीचं खोरं आहे. आणि गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सगळ्यात जास्त तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ तुम्हाला पाहायला भेटतील. तसं महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ पाहायला भेटतील. म्हणून गोदावरी नदीला दक्षिण भारताची काय म्हणतात? गंगा म्हणतात. तुम्हाला याच्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे, PYQ आहे इथं. दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हणतात? तर या नदीला गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा सुद्धा म्हटलं जातं, नीट लक्षात राहू द्या. किंवा वृद्ध गंगा सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? दक्षिण भारताची वृद्ध गंगा. अजून कावेरी नदीला सुद्धा दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हटलं जातं. तर हे प्रश्न आहेत तुम्हाला राजकीय क्षेत्रावरती, ओके. याच्यावरती तुम्हाला प्रश्न जे आहेत ना ते विचारते ना. बघा आता याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न जर विचारले ना, हे झालं तुमचं नदीचं खोरं. आता युट्यूबच्या माध्यमातून एक पॉइंट आपण व्यवस्थित क्लिअर करत जाऊया, ओके, ठीक आहे. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल या अकॅडमी, सह्याद्री अकॅडमीच्या संदर्भात, तर तुम्हाला अधिक माहितीसाठी हा अकॅडमीचा नंबर आहे, याच्यावरती तुम्हाला कॉल करू शकता, ठीक आहे. आता बघा गोदावरी नदीवरती मी एक 5-6 क्वेश्चन आपण घेऊया. नंतर आपण जेव्हा चालू करणार आहेत, आज फर्स्ट लेक्चर आहे आपलं सह्याद्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती, ठीक आहे. इथून पुढे आपण डिटेल्स आणि त्याच्यावरचे सगळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन घेईल. तुम्हाला फक्त आज समजावं की कसा अभ्यास करायचा आहे याच्यावर प्रश्न कसे येतात. बघा गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे खोरे असून खालील कोणत्या डोंगर रांगामुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे? ओके, तर महाराष्ट्र पठारावरती जर आपण बघितलं, महाराष्ट्र पठारावरती सगळ्यात उत्तरेकडे जो आहे तो इथं कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे. कोणता आहे? सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताच्या उत्तरेवरून तुम्हाला एक नदी वाहते, तिचं नाव आहे नर्मदा, ओके. आणि खालून एक नदी वाहते, तिचं नाव आहे तापी नदी, ओके, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर तापी नदीच्या दक्षिणेला इथे एक सातमाळा आणि त्याच्यानंतर अजिंठा डोंगररांग आहे, ओके. आणि सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये इथं पश्चिम घाटात ब्रह्मगिरी टेकड्यात नाशिकमध्ये एक नदी उगम पावते, ती म्हणजे कोणती आहे? इकडं गोदावरी नदी, नीट लक्षात राहू द्या. कोणती आहे? गोदावरी नदी. त्याच्यानंतर खाली एक गोदावरी नदीच्या खाली जर आपण आलात, हरिश्चंद्र आणि त्याच्यानंतर बालाघाट अशी एक डोंगररांग आहे. काय नाव आहे याचं? हरिश्चंद्र आणि बालाघाट, ओके, बालाघाट. ही कोणती होती रे? ही होती सातमाळा डॅश कोणती होती? अजिंठा डोंगर, ओके. आता तुमचा आयुष्यभर प्रश्न चुकणार नाही जोपर्यंत पोलीस भरती देतात, त्याचा ट्रिक्स पण सांगतो मी तुम्हाला, लक्षात राहू दे. हे कोणता आहे? सातपुडा पर्वत. हा कोणता आहे? सातपुडा. त्याच्यावर नर्मदा नदी, त्याच्या खाली तापी नदी, त्याच्या खाली सातमाळा अजिंठा, त्याच्या खाली गोदावरी नदी, त्याच्या खाली हरिश्चंद्र डोंगर. हरिश्चंद्र डोंगराच्या खाली तुम्हाला जर नदी जर विचारली तर ती कोणती आहे? भीमा नदी. कोणती आहे? भीमा नदी, ओके. त्याच्या खाली जर तुम्ही आला तर इथे एक डोंगर रांग आहे, ती म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग. कोणती आहे? इथं शंभू महादेव डोंगर, ओके. कोणती डोंगर रांग आहे? शंभू महादेव डोंगर. आणि शंभू महादेव डोंगरामध्ये इथं महाबळेश्वर आहे आणि महाबळेश्वरला एक नदी उगम पावते, ती म्हणजे कोणती आहे? कृष्णा नदी. कोणती आहे? कृष्णा नदी. आता ह्या प्रश्न अगोदर सोडून घ्या. गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विस्ताराचे खोरे असून ती खालील डोंगर रांगामुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाली आहे.
हे तापी नदीचं खोरं आणि त्याच्यापासून अलग झाली म्हणजे याचा अर्थ यांच्यामध्ये कोणता डोंगर आहे, सातमाळा अजिंठा डोंगर. सातमाळा अजिंठा डोंगरामुळे तापी आणि गोदावरी नदीचे खोरे काय झाले तर वेगळे झाले. तर म्हणून याचं उत्तर काय पाहिजे, सातपुडा डोंगर. आता इथं सातमाळा करा बरं का, सॉरी सातमाळा काय आहे इथं, सातमाळा डोंगर, सातमाळा डोंगर ह्याचं उत्तर आहे. ओके. मग आता जर तुम्हाला इथून पुढे जर ह्याच्यावर जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ट्रिक सांगतो, नीट लक्षात राहू द्या. बघा सात तापी, ना सात तापी, सात गोधा, हरे भीमा आणि शंभू कृष्णा. बघा तुमचं पोलीस भरतीचं वय वर्ष संपेपर्यंत ही ट्रिक्स कामी येणार आहे, नीट लक्षात राहू द्या. ओके. बघा ना म्हणजे नर्मदा, ही काय ना म्हणजे नर्मदा आणि ना सात म्हणजे सातपुडा आणि सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळी झाली तर नर्मदा आणि सात तापी नदी. ओके. त्याच्यानंतर सातमाळा डोंगरामुळे तापी आणि गोदावरी नदीची खोरे वेगळी झाली. ना सात तापी, सात म्हणजे सातपुडा, ना म्हणजे नर्मदा, ता म्हणजे तापी. त्याच्यानंतर सात म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर, याच्या उत्तरेला तापी नदीचं खोरं, दक्षिणेला गोदावरी नदीचं खोरं. सात तापी सात गोदा. हरे भीमा म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, याच्या उत्तरेला गोदावरी नदीचं खोरं, याच्या खाली भीमा नदीचं खोरं. त्याच्यानंतर शंभू कृष्णा म्हणजे शंभू महादेव डोंगरामुळे भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरे वेगळी झाली. हे तुम्हाला याच्यावरून सांगता येईल. ही ट्रिक्स खूप महत्वाची. अशाच टाईपचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे. गोदावरीची उपनदी नीट लक्षात राहू द्या. आता ही आपण गोदावरी नदी सांगितली होती बरोबर. गोदावरीला कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, सीता सरस्वती, आशना सीता सरस्वती. त्याच्यानंतर इकडे पैनगंगा, ही वर्धा, ही वैनगंगा. ओके. इथून प्राणहिता आणि ही परत कोणाला मिळाली, गोदावरीला. आणि इथून कोणती आहे आपली इंद्रावती. इकडून तुम्हाला काय दारणा, त्याच्यानंतर प्रवारा, मुळा बरोबर. इकडे सिंदफणा, कुंडलिका. ओके. कुंडलिका, सिंदफणा, कुंडलिका, सिंदफणा, त्याच्यानंतर बिंदुसरा आणि कुंडलिका. त्याच्यानंतर इथं आहे तुमची मांजरा. ओके. आता मला सांगा कयाधू नदी जी आहे, कयाधू नदी लक्षात राहू द्या, ही पैनगंगा नदी. ओके. कोणती आहे, पैनगंगा. कयाधू नदीला उजव्या तीरावरून खालून इथं एकच नदी मिळते, तिचं नाव आहे कयाधू. आणि या कयाधू नदीवरती हिंगोली शहर आहे, नीट लक्षात राहू द्या. कयाधू नदीवर हिंगोली शहर. त्याच्यानंतर कोयना नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी. कोणाची आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. ही कोणाची आहे, पैनगंगा नदीची उपनदी आहे. म्हणजे हे उत्तर नाही, हेही नाही. मांजरा नदी बघा, ही कोणती आहे, मांजरा नदी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक काय 3 आहे. आणि कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे, कोयना नदी आहे. म्हणजे पर्यायी उत्तर काय पाहिजे तुमचं 3. नांदेडची पोलीस भरती 2024च्या परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता, नीट लक्षात राहू द्या. याच्यावरती जर आलं परत रिपीट. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात, मी आताच काय सांगितलं तुम्हाला, गोदावरी नदीला जो आहे ते काय म्हणतात, दक्षिण गंगा. ओके. दक्षिण भारताची गंगा किंवा याला काय म्हणतात, वृद्ध गंगा सुद्धा म्हणतात. दक्षिण भारताची किंवा दक्षिण भारताची वृद्ध गंगा. ओके. त्याच्यानंतर आता ही खचदरीतून वाहणारी नदी आहे. ही तुम्हाला भारतातील, ओके, भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे, नीट लक्षात राहू द्या. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी. त्याच्यानंतर हा जो आपला भारत आहे, इथून तुम्हाला ही अशी उत्तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी 1312 किलोमीटर लांबीची नदी आहे. म्हणून याला इकडे उत्तर भारत आणि दक्षिण भारत कोणत्या नदीमुळे वेगळा झालाय तर ती नर्मदा नदी आहे. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या, क्वेश्चन विचारते ना. त्याच्यानंतर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो. आता गोदावरी नदीचा उगम छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता 2023 मध्ये. हा जो प्रश्न आहे ना, सेम प्रश्न तुम्हाला एकूण 14 वेळा विचारलेला आहे. म्हणून लक्षात राहू दे, या नदीचा उगम महाबळेश्वरला होतोय का, नाही. महाबळेश्वरला 5 नद्यांचे उगम स्थान आहेत, कृष्णा, त्याच्यानंतर कोयना, वेण्णा, त्याच्यानंतर तुम्हाला गायत्री, सावित्री. ठीक आहे. त्याच्यानंतर भीमाशंकर. भीमाशंकरला जे आहे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी असणारे भीमाशंकर, इथं भीमा नदीचा उगम झालाय. त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे. ठीक आहे ना. म्हणून पर्याय उत्तर काय पाहिजे तुमचं 2. ठीक आहे.
गोदावरी नदीवर कोणते शहर आहे, मी काय म्हणलं होतं तुम्हाला, या नदीच्या काठावरची शहर सुद्धा विचारतात. तर या गोदावरी नदीवरती जर आपण बघितलं तर तुम्हाला याचं उत्तर कोणतं आहे म्हणते, याचा अर्थ नांदेड आहे. बुलढाणा आहे का, नाहीये. त्याच्यानंतर अकोला नाही, त्याच्यानंतर वरीलपैकी सर्व नाही. याच्यावरती नांदेड शहर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर नेवासा, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर राक्षस भवन बीड मधलं, त्याच्यानंतर आहे तुमचं नांदेड परभणी मधलं पूर्णा, ओके, आणि त्याच्यानंतर सोमनूर शिरोंचा गडचिरोली. ठीक आहे, हे नांदेड पवित्र शहर या नदीच्या काठावर तुम्हाला हे सांगायचं आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? येस, महाराष्ट्रातील म्हणजेच हिने 49% या नदीने व्यापलंय, म्हणून सर्वात मोठी नदी कोणती आहे, ही आहे. यांची टक्केवारी परत नंतर तुम्हाला मी देईन. त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? गोदावरी नदीचा. आताच सांगितलं. भीमा नदीचा उगम कुठे आहे? मग आता सांगितलं मी भीमाशंकरला. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे सांगा? महाबळेश्वरला. कोयना नदीचा उगम कुठे आहे? महाबळेश्वरला. ठीक आहे ना. प्रश्नांचं अनालिसिस मी इतकं डेंजर करून देणार आहे की तुम्हाला त्याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही. ठीक आहे. आणि हा प्रश्न जर छत्रपती संभाजीनगर धुळे 2021 ला प्रश्न विचारले होते, आणि हा प्रश्न तुम्हाला 7 वेळा, 7 पेक्षाही जास्त वेळा जे आहे रिपीट झालेला तुम्हाला दिसतोय. ओके, तर अशा पद्धतीचं हे जे होतं हे गोदावरी नदीचं कोरं होतं. लक्षात राहू द्या. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल, इथून पुढे तुम्हाला सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी IMP टॉपिक जे आहेत ते तुम्हाला, आणि त्याचे प्रश्नांचं अनालिसिस मागचे PYQ 2017 ते 24 पर्यंत हे सगळे क्वेश्चन, हे सगळे अनालिसिस, सगळे टॉपिक आपण एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे टॉपिक, फक्त भूगोलच नाही म्हणते मी GS चा विषय सांगतोय तुम्हाला. म्हणजे अख्खं जे GS आहे, ओके, सामान्य ज्ञान जो विषय आहे, या सगळ्या विषयाचे लेक्चर युट्यूबच्या माध्यमातून IMP लेक्चर जे आहेत मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी थांबूया, भेटूया नवीन लेक्चर मध्ये नवीन टॉपिक नुसार. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.